ना, तुम्ही बोलतच नाही. आम्ही आपलं शिकतोय. चांगला फटका आणि षटकार. अशा पद्धतीने गोलंदाजी आपण अरविंद सारख्या खेळाडूसाठी करू शकत नाही आहे. अरविंद तोडीलकर हा एक चांगला नावाजलेला खेळाडू आहे, चांगला बॅट्समन आहे, फलंदाज आहे. पुढचा चेंडू गणेशाचा अरविंदांना. चौकार. पितवाडी संघाची धावसंख्या झाली ती बिनबाद 10. पहिलं षटक प्रगतीपदावर. काहीच महागडं षटक पाहायला भेटते गणेशाचं. पुढचा चेंडू गणेशाचा अरविंद याला पाहूया. सुंदर असा, काहीच समजला नाही अरविंद याला आणि निर्धाव चेंडू, कोणतीही धाव भेटली नाही त्या चेंडूवरती. पितवाडी संघाची धावसंख्या 10, बिनबाद 10. 4 चेंडू झालेले आहेत, 2 चेंडू बाकी आहेत. सुंदर असा कटवलेला आणि 4 धावा. पाच बॉल, 1 चेंडू शिल्लक या षटकातील. धावसंख्या झाली ती 14, बिनबाद. सुंदर असा ऑन साईडला मारलेला फटका, 6 धावा. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते ती अरविंदच्या. धावसंख्या झाली पितवाडी संघाची बिनबाद 20 आणि त्या 20 धावा वैयक्तिक अरविंदने मारलेल्या आहेत. दुसरं षटक प्रगतीपथावर. गोलंदाज आहे प्रवीण शिंदे. वैयक्तिक पहिला आणि संघासाठी दुसरं षटक घेऊन आलाय तो प्रवीण शिंदे. स्ट्राईकला आहे तो रोहित. पहिला चेंडू खेळेल रोहित. सुंदर असा ऑन साईडला मारला फटका आणि इथे जेल होता होता वाचलेला आहे आणि 2 धावा पूर्ण. सर्व खेळाडूंना विनंती आहे तिथल्या बाउंड्री लाईनच्या जे कोणी प्रॅक्टिस करतात त्या नेटमध्ये प्रॅक्टिस करू नका. ते वैयक्तिक नेट आहे कोणाचं तरी, कारण का ग्राउंडमधून आम्हाला फोन येत आहेत आणि मैदानाच्या आतमध्ये येऊ नका, तिथे खेळाडूला थोडासा त्रास होतोय. आता त्याच साईडला कॅच आली होती. पुढचा चेंडू, सुंदर असा फटका, सुंदर असं क्षेत्रक्षण प्रतीकने चांगला असा झेल पकडलाय. साधा वाचवलात आणि रोहितची झेल बाद. पितावडी संघाची 1 विकेट. धावसंख्या झाली ती 22, 1 बाद 22. प्रवीण शिंदे वैयक्तिक पहिला आणि संघाचं दुसरं षटक घेऊन आलाय. आता पितवाडी संघाकडून नवीन फलंदाज येतो तो प्रतीक.
प्रतीक देखील एक चांगला खेळाडू आहे. लेदर क्रिकेट खेळतो. सातत्याने आम्ही घाटकोपरला पाहत असतो त्याला आचार्य यात्रे मैदानामध्ये. प्रत्येक बऱ्याच वेळा त्याची टुर्नामेंट वगैरे आचार्य यात्रे मैदानामध्ये असते. लेदर क्रिकेटचा प्लेअर आहे. सुंदर असा फलंदाज आहे तो. आणि ऑन साईडला ढकललेला बॉल. एक धावा. धावसंख्या मध्ये होतोय बदल. पितावडी संघाची धावसंख्या झाली ती 1-23. पुढचा चेंडू प्रवीण याचा. अरविंद याला. सुंदर असा फटका अरविंदच्या बॅट मधून पाहायला भेटतोय. षटकार. पितावाडी संघाच्या प्रत्येक खेळाडूमध्ये एक क्षमता आहे आणि क्रिकेटला ते एकदम जवळून पाहतात. आता बघा प्रत्येक बॅटिंगला आला आणि मगासपासून 20 रन धावा या अरविंद करतोय. षटकार चौकार मारतोय. त्यांनी 1 रन काढून अरविंदला स्ट्राईक दिले आणि अरविंदनी लगेचच षटकार मारला. हेच क्रिकेट आहे. चांगलाच ऑफ साईडला मारलेला फटका. 1 धावा पूर्ण. दुसरा धावेसाठी प्रयत्न करत असताना 2 धावा पूर्ण. आणि पितावडी संघाची धावसंख्या झाली ती 31. प्रवीण शिंदे याचा या षटकातील शेवटचा चेंडू अरविंद यांना. सुंदर असा फटका पाहायला भेटतोय. षटकार. दोन षटका अखेर पितवाडी संघाची धावसंख्या झाले 37 ऑन बोर्ड. सुंदर अशी फलंदाजी पाहायला भेटते ती अरविंद कडून. अरविंद तुडीलकर हा वैयक्तिक 34 धावांवरती खेळतोय. या टुर्नामेंटचे अर्धशतक पाहायला आपल्याला भेटेल काय, त्यासाठी अरविंद तुडीलकर हा स्ट्राईकला असणं गरजेचं आहे. शेवटचं षटक आणि वैयक्तिक पहिलं. झेल पकडण्याचा प्रयत्न होता परंतु अयशस्वी राहिले आणि त्या चेंडूवरती 1 धाव संख्या झाली ती पितावडी संघाची 38. पुढचा चेंडू हेमंत याचा अरविंद याला. सुंदर असा चेंडू होता परंतु त्यावरती धावबाद. प्रतीक हा धावबाद झालेला आहे. कारण का अरविंदला माहिती आहे की माझ्याकडे जेवढी स्ट्राईक असेल तेवढा मी षटकार चौकार मारू शकतो, त्याच्यामध्ये तेवढी क्षमता आहे, म्हणून त्यांनी त्याच्याकडे स्ट्राईक ठेवण्याचा प्रयत्न केला. 2 विकेट. पितावडी संघाची धावसंख्या झाली ती 39. पुढचा चेंडू हेमंतचा. सुंदर असा पुन्हा एकदा झेल सोडलेला आहे आणि या चेंडूवर धावा आल्या त्या फक्त 1. वैयक्तिक पहिला आणि संघाचा शेवटचा शतक घेऊन आलाय तो हेमंत. थांबवले त्यांनी चौकार षटकारापासून. यार्कर पद्धतीचे चेंडू टाकतोय, गुंडले टाकतोय, चांगल्या पद्धतीची गोलंदाजी पाहायला भेटते. पूर्णपणे थांबवलं पितावाडी संघाला त्यांनी चौकार षटकारापासून आणि धावसंख्या झाली ती पितावाडी संघाची 40. 2 एकच धाव. सुंदर अशी गोलंदाजी पाहायला भेटते हेमंताची. वैयक्तिक पहिलं
षटक आणि संघाचं शेवटचं षटक टाकतोय. धावसंख्या झाली ती 41. सुंदर असा फटका आणि 6 धावा. अरविंद तोडीलकर वैयक्तिक कितीवरती गेलो मित्रा? वैयक्तिक अरविंद तोडीलकर 42 आणि संघाचे किती झालेत? 47 धावा झाल्यात संघाच्या आणि 42 धावा आहेत अरविंद तोडीलकरच्या वैयक्तिक. सुंदर असा फटका, षटकार. थोडासा वंचित राहिला अर्धशतक पासून. 2 रनांनी वंचित राहिला. थोडासा एक बॉल जर स्ट्राईकला भेटला असताना तर नक्कीच त्याची 50 अर्धशतक झालं असतं. अरविंद तुडीकरची जर बॅटिंग सर्वांना आवडली असेल तर अरविंद तुडीकरसाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. एक 50 झाली असते ना. चला पितावाडी संघाने लगेच त्वरित क्षेत्ररक्षण लावून घ्यायचं आहे आणि 3 ओव्हर आणि संघाची धावसंख्या झाली ती 53 आणि 54 या वाकण संघाला करायच्या आहेत. सह्याद्री ग्रामीण क्रीडा क्रिकेट असोसिएशन अंतर्गत सह्याद्री चषक 2025 पुन्हा एकदा तुम्हा सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. या स्पर्धेच्या अनुषंगाने आत्ताच समालोचन कक्षात अमितजी घाडगे यांचा आवाज, एक मधुर आवाज आणि नक्कीच सावित्री विभागाचा एक बुलंद आवाज आपल्यापर्यंत पोचला होता. त्यांचासुद्धा मी मनस्वी आभार व्यक्त करेन. जाऊया मॅचच्या दिशेने. जिथे पहिली इनिंग संपले, 53 धावा झाल्या आहेत. 54 धावांचा पाठलाग करायचा आहे तो संघ खडकवाडी चॅम्पियन्स संघाला, जाधववाडी वाकण या संघाला. चुकीची दुरुस्ती या दरम्यान लोहारे गावचे सुपुत्र आदरणीय श्रीमान प्रवीणजी कदम हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचासुद्धा मी मनस्वी हार्दिक स्वागत करतो आणि साहेबांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर त्यांना पण नवायचं आहे. नक्कीच त्यांच्यासोबत नागेशदादा भोसले हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांना सुद्धा विनंती असेल की दादा आपण व्यासपीठावर यायचं आहे. नक्कीच शिवगर्जना लोहारे याच्या प्रमुख आधारस्तंभ आपण प्रवीणजी कदम नक्कीच लोहारे गावमध्ये जी सामाजिक बांधिलकी जपण्याचं काम प्रवीणदादाच्या मार्फत बऱ्याच होतं. आध्यात्मिक क्षेत्रात सुद्धा त्यांचं खूप नाव आहे असे प्रवीणजी कदम आणि त्यासोबत नागेशदादा भोसले हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. त्या सर्व मान्यवरांचं मी या सह्याद्री चषक या स्पर्धेच्या अनुषंगाने हार्दिक स्वागत करतो आणि दादाने विनंती करतो की आपण व्यासपीठावर त्यांना बनवायचं आहे. जाऊया सेकंड इनिंगकडे, जिथे फलंदाजीसाठी आलेत अभिजित आणि सुमित. आता मात्र अष्टपैलू कामगिरी करताना अमित दादा आम्हाला पाहायला भेटत आहेत, जिथे या स्कोररच्या भूमिकेत पहिले शॉट घेऊन दिनेश दाखल होताना पाहायला भेटतोय. नक्कीच दिनेशने पहिल्या मॅचमध्ये धावा खर्च केल्या होत्या, परंतु या मॅचमध्ये त्याला धावा रोखाव्या लागतील. नक्कीच धावांचा डोंगर उभा केला आहे. दोन्ही संघांना खूप साऱ्या शुभेच्छा. जाऊया पहिल्या बॉलकडे. पहिलाच बॉल हाफ ट्रॅकर होता, पुल करायचा होता, परंतु बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क नाही आहे. चेंडू टप्पा पाडला, काटा बदलला, यष्टीरक्षकाचा वेध घेतोय. यष्टांमागे आपण रोहित त्याला पाहतोय. चांगली फिल्डिंग आज त्याच्या माध्यमातून पाहायला भेटले. नक्कीच त्यानंतर तानाजी दादा
चव्हाण हे सुद्धा या ठिकाणी दाखल होते आहेत. ग्रामीण भाषेतील मराठी भाषेचा भंडार ओळखले जाणारे आशिष दादा हे सुद्धा या ठिकाणी दाखल होत आहेत. त्यांचं सुद्धा मी हार्दिक स्वागत करतो. अर्थात काय शिवगर्जना लोहारे संपूर्ण संघ या ठिकाणी दाखल आहे. नेक्स्ट बॉल जिथे लगातार 2 चेंडू हे निर्धाव स्वरूपाचे येत आहेत. अर्थात काय तर भरकटलेली जी दिशा होती ना पहिल्या मॅचमध्ये ती आता मध्ये सुस्थितीत येताना पाहायला भेटते. 2 चेंडू निर्धाव आले तर फलंदाज मात्र आता कुठेतरी प्रेशरमध्ये असताना पाहायला भेटते. एक महत्त्वाची मॅच आपल्यासमोर रंगताना पाहायला भेटते. हा प्रकार बॅटची लिडिंग एज फ्लाय स्लिपमध्ये चेंडू होतोय परंतु यष्टीरक्षक रोहित यशच्या मागे चांगला झेल टिपतोय आणि फलंदाज मात्र बाद होतो तो पहिला. 3 चेंडू झाले तरी सुद्धा धावसंख्येचं खातं अकाउंट काय अजून ओपन झालेलं नाहीये. परंतु ज्यांनी नक्कीच 3 चेंडू आणि कोणती धाव नाहीये, खातं उघडलेलं नाहीये. परंतु नक्कीच या स्पर्धेच्या अनुषंगाने सांगेल की ज्यांचं आयुष्याचं खातं उघडायचं आहे ना त्यांनी LICची नक्कीच जीवन विमा निगम आपल्या आयुष्यात करून घ्या आणि त्याच्यासाठी नक्कीच समालोचन कक्षात माझ्या बाजूला असलेले अमितजी घाडगे यांच्याशी संपर्क करा. कारण की LIC ही एक अशी अधिकृत विमा योजना आहे जी आयुष्यात तुम्हाला नेहमीच साथ देईल. हा चेंडू जिथे फ्लिक केला आहे डीप पॉईंट रिझनच्या दिशेने चेंडू ट्रॅव्हल होतोय 4 धावांसाठी फरार आणि या 4 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल, पुढे ट्रॅव्हल होईल. धावसंख्येचं खातं उघडलं जाईल 4थ्या चेंडूवर. 4 चेंडू आणि 4 धावा हे समीकरण आपल्याला पाहायला भेटत आहे. नेक्स्ट बॉल हा चेंडू चांगल्या पद्धतीचा नक्कीच बॅटची लिडिंग आहे का हो आणि स्वतः फलंदाज मात्र एक स्पोर्ट्समॅन स्पिरिट काय असते ना ते मैदानाच्या आत दाखवतोय. खेळाडू वृत्ती त्याच्याकडून पाहायला भेटली. स्वतः मात्र पवेलियनच्या दिशेने येतोय. 5व्या चेंडूवर विकेट, लगातार 2 विकेट. अर्थात काय तर गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावर. चुकीची दुरुस्ती 2 विकेट घेतल्या आहेत परंतु 5 चेंडूमध्ये 4 धावा. अर्थात काय तर चांगली गोलंदाजी पाहायला भेटेल दिनेशच्या माध्यमातून. चांगला चेंडू जिथे लॉंग ऑफ रिझनला डीपला प्रोटेक्शन ठेवलं आहे, थ्रो केला जाईल परंतु पहिलं षटक समाप्तीला येत असताना धावसंख्येचा विचार केला तर केवळ 5 धावा आपल्याकडे पाहायला भेटत आहेत. दिनेशच्या माध्यमातून चांगली गोलंदाजी पहिल्या षटकामध्ये पाहायला भेटते. या ठिकाणी नक्कीच शिवगर्जना लोहारचे संपूर्ण टीम आपल्याला पाहायला भेट. आशिष दादा असतील, नागेश दादा असतील, मयूर दादा असतील, तानादादा चव्हाण असतील, प्रवीण दादा कदम असतील, सर्वच मान्यवर या ठिकाणी दाखल होत आहेत. त्या सर्वांचं मनस्वी हार्दिक स्वागत. दुसरं षटक घेऊन का पित्तलवाडी एक्सप्रेस राज विसापूरकर मैदानाच्या आत पाहायला भेटतोय. नक्कीच प्रभावी केलं या गोलंदाजाने. चांगल्या लेंथवर गोलंदाजी करतोय आणि पुण्यामध्ये सध्या प्रोफेशनल क्रिकेटचा अभ्यास करताना हा अपकमिंग यंगस्टार आपल्याला पाहायला भेटतोय. पहिला चेंडू हलक्यात फ्लिक केलाय, स्टेअर केलाय जिथे मिड विकेटच्या रिझनमध्ये 1 धाव अर्जित केली जाईल. या 1 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्या होती संघाची 6 ऑन स्कोर कार्ड. 6 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. क्रिकेटचा हा रणसंग्राम, क्रिकेटचा थरार सह्याद्री चषक 2025 बदलापूरच्या या क्रीडा नगरीमध्ये सर्वच प्रमुख पदाधिकारी, असोसिएशन कमिटी मेंबर या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत. चांगला चेंडू वा कट केला आहे. जिथे चेंडू पिचिंग झाला ना ते नंतर काटा बदललाय, दिशा बदलले, डॉट बॉल आलाय, निर्धाव चेंडू आलाय. दुसरा चेंडू मात्र निर्धाव चेंडू आलाय. धावसंख्येचा विचार केला तर 6 ऑन स्कोर बार. 6 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. यावेळेस बॅकफुटला जाऊन नक्कीच फाईन लेगला चेंडूला ट्रॅव्हल करायचं होतं, स्टेअर करायचं होतं परंतु शरीराचा वेध घेतो. लेग बाईच्या स्वरूपात 1 धाव मात्र अर्जित केली जाईल. 7 धावा दाभोलकर पाहायला भेटत आहेत. 7 या आकड्याचा विचार केला ना तर महेंद्रसिंग धोनी याचा जर्सीचा नंबर आपल्याला आठवायला लागतो.
7 धावा धावपलकर पाहायला भेटत आहेत. दुसरं षटक मार्गस्थ असताना आपण पाहतोय. स्कूप केलाय परंतु फटका फसलाय. चेंडूने उंची गाठले जिथे नक्कीच 2 धावा मैदानाच्या आत रोखू शकत नाहीयेत. या 2 धावाने स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल. धावसंख्येच्या संघाची 9. अजून विजयासाठी 45 धावांची गरज आहे. अर्थात काय तर सामना एकतर्फी वन साइडेड पाहायला भेटतोय तो कालकाई क्रीडा मंडळ पितलवाडी या संघाकडे. या अगोदरच्या लॉर्ड्समधून आपण पाहिलं तर आई जन्नी माता चरई हा अंतिम फेरीत दाखल होणारा पहिला संघ आपल्याला पाहायला भेटतोय. चांगला चेंडू भन्नाट वेग या चेंडूवर पाहायला भेटला. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. चेंडूंचा विचार केला तर 5 चेंडू झालेत. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असेल. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू आलाय. नेक्स्ट बॉल. पुन्हा एकदा स्कूप आणि नक्कीच स्कूप झालाय यशस्वी सक्सेसफुल. तिथे लॉंग स्टॉप रिजनच्या दिशेने चेंडू जाईल सीमारेषा पार 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 पार. धावा भेटतील 4 आणि या 4 धावांनी 2 षटका अखेर धावसंख्येच्या संघाची डबल फिगर अर्थात 13 धावा धावपलकर पाहायला भेटत आहेत. रातचं हे षटक पाहिलं ना तर या षटकामध्ये धावा खर्च केल्या त्याने अवघ्या 8. तर पहिल्या षटकामध्ये दिनेशने धावा खर्च केल्या होत्या 5 धावा नक्कीच. शेवटचे षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर अविनाश दाखल होताना पाहायला भेटतोय. अविनाश पहिला चेंडू घेऊन सज्ज. भन्नाट वेग वाह काय पाहायला भेटते गोलंदाजी. आता नक्कीच आदेशच्या अनुपस्थितीत सुद्धा संघ चांगल्या 13 ऑन स्कोर बोर्ड 13 धावा धावपलकर पाहायला भेटत आहेत. शेवटचे षटक मार्गस्थ असताना हा प्रकार होता सरळ बॅटने स्ट्रेट हिट जिथे वॅकेंट झोन. प्रयत्न चांगले होते. काय एफर्ट पाहायला भेटलेत. वा प्रत्येकच्या माध्यमातून चांगले एफर्ट. डाईव्ह केलं स्वतःला झोकून दिलं नक्कीच परंतु धावा रोखू शकत नाहीयेत त्या. दोन धावा अर्जित केल्या जात आहेत. या 2 धावांनी स्कोर कार्ड मात्र पुढे जाईल 15 या धावसंख्येवर. 15 ऑन द स्कोरबोर्ड 15 धावा धावलकर पाहायला भेटत आहेत. स्कूप केलाय आणि पुन्हा एकदा चेंडू हवेत. झेलती संधी. फ्लाय स्लिपमध्ये हा चेंडू ट्रॅव्हल होताना पाहायला भेटला जिथे नक्कीच एक चांगला झेल पकडला जातोय आणि विकेटचा पतन होताना पाहायला भेटत आहे. झेलसाठी 100 रुपयाचा कॅश प्राईज नक्कीच भरतदादा तोडीलकर यांच्याकडून पाहायला भेटत आहेत. माझे पंच म्हणून त्यांनी बऱ्याच स्पर्धा गाजवल्यात आणि पंचांच्या भूमिकेत बऱ्याचदा आम्ही त्यांच्यासोबत काम केलंय. त्यावेळी मैदानाच्या दिशेने जिथे न्यू बॅटर आला आहे गणेश न्यू बॅटर मैदानाच्या आत. फुलटॉस होता जिथे ईश्वरचा वेध घेतोय. स्लोअर पद्धतीने चेंडू. आता मात्र व्हेरिएशन पाहायला भेटलाय. गती कमी केली आणि तदनंतर आलेला हा निर्धाव चेंडू. डॉट बॉल आलाय. निर्धाव चेंडू. शेवटचे 2 चेंडू शिल्लक असतील. आता मात्र विजयाच्या दिशेने वाटचाल करतोय. गणेश शिंदेसाठी पारितोषिक. षटकार आला तर 500 रुपये आणि हा फटका आलाय 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 षटकार. कॅश प्राईज 500. चला जमा करा. नो गुगल पे नो फोन पे. गणेशसाठी 500 रुपयाचं कॅश प्राईज. नक्कीच मी बोललो आणि त्याने षटकार ठोकलाय. कावला बसाय आणि फांदी तुटाय असं घडतंय मैदानाच्या आत. नक्कीच परंतु औपचारिकता मैदानाच्या आत आपण पाहतोय. शेवटचा 1 चेंडू शिल्लक असताना हा चेंडू
नक्कीच विजय प्राप्त करतोय तो कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी. आणि नो डाऊट ज्याच्या बॅटमधून धावा आल्या चला टॉससाठी या खडकवाडी चॅम्पियन्स आणि कालकाई क्रीडा मंडळ पित्तलवाडी मारतो मॅच. हा पुरस्कार नागेशदादा भोसले यांच्या शुभ हस्ते आपण पुरस्कृत करूया. वैयक्तिक 48 धावांची विस्फोटक इनिंग ज्याच्या बॅटमधून पाहायला भेटली. बॅक टू बॅकचा दुसरा मॅन ऑफ द मॅच अर्थात अरविंद तुडीलकर. तर तो या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. पहिल्या मॅचमध्ये 34 धावा, या मॅचमध्ये 48 धावा. काय फलंदाजी पाहायला भेटते आज. जणू नाश्त्याला